So textbook answer page number 72, exercise 6.1, first problem. ये कॉपी करो नोटबुक का ये सॉल्व करें ये डायग्राम ड्रॉ करो ओके सर क्वेश्चन किती किती दिला ता क्वेश्चन रीड करून किती दिला ते सांग बघा एक मार्क करूया ए बी एंड सी डी आर किती लाइन्स म्हटला ए बी लाइन सी डी एक लाइन की इंटरसेक्टेड तो if AOC plus BOE 70 दिला AOC triangle आणि CBOE यांची दोघांची सम 70 सांगा this plus this is 70 दोघे मिळून 70 and BOD is 40 BOD so triangle 40 मार्क करना find angle BOE BOE विचारला तो वायनो कितना काय विचारला किती विचारला रिफ्लेक्स अँगल COE COE वायनो रिफ्लेक्स किती आतलो ऑफ फुल ऑफ पार्ट म्हणजे आमका ऑफरचा पडतला म्हणजे आमका तो मेळटलो COE सो कशे करप सिस्टम ऑफ 40 दिला न्हू सो हो कितलो आतलो 40 बाय करेक्ट आता म्हाका इजेनी सम खबर आहा सो मागीर सॉल्व करून हो मेळटलो तशें सो फर्स्ट बरयता एंगल AOC is equal to angle BOD कित्याक हांवें रिजन बरोवपाक जाय एवरी स्टेप आमगे बरयतले इक्वल टू जा कितें तेजें रिजन बरोवपाक जाय ते आमी पयली प्रॉपर्टी शिकल्या तेजेर बेस तेजें रिजन जातलें vertically opposite angles. So therefore angle AOC is equal to 40 degree. आता हम 40 degree या इक्वेशन घालतो एक इक्वेशन परत जाय angle AOC plus angle BOE is equal to 70 degree. So AOC मागितला म्हणा 40 ते सॉल्व करून BOE किती येतं सांग और 40 हम क्या साइड नोट करो यदि साइन चेंज है माइनस 70 माइनस 40 और BOE कितना मिलता है सॉल्व करून 70 माइनस 40 इज 30 सो म्हाका BOE मेळो तो विचारलो न्हू तो मेळो म्हाका एक काम जाय आनी कितें विचारला रिफ्लेक्स एंगल COE विचारला तो काडपाक म्हाका पयली हो काडचो पडटा COE कितलो काडचो पडटा तो कशें काडूं खंयची प्रॉपर्टी यूज करूं येता this is AB is a line the angle on a straight line is कितलो डिग्री आसता सपोज एक लाइन आहा याचा एंगल जाता बे फुल एंगल 180 डिग्री सो या तिघांची सम दिस प्लस दिस प्लस दिस 180 असते हां ते सांगा बरे हां एंगल AOC प्लस एंगल COE प्लस एंगल BOE ही सम किती आतली 180 डिग्री reason is angles on straight line तो सब्स्टिट्यूट करूया AOC आमका खबर आसा हय खबर आसा सब्स्टिट्यूट कर 40 घातलो COE खबर आसा खबर ना तो तसंच बरे BOE खबर आहा आता काढला आमी BOE त्याच्यासाठी आता एकच अननोन आहा ते सॉल्व करून तुका COE मेळटलो फर्स्ट ऍड कर 40 plus 30 कितले आतले 70 equal to 180 degree angle COE so 70 चा 3 ते आतले minus 70 ते सॉल्व करून तुका मेळटले angle COE is equal to 110 degree म्हाका हो मेळो angle 110 म्हाका कितें विचारला प्रॉब्लेमा रिफ्लेक्स एंगल COE विचारला हे आन्सर न्हू रिफ्लेक्स कशें काडटा रिफ्लेक्स एंगल COE just 360 इंटर माइनस कर
फुल एंगल रेक्टला असता सध्या फुल सर्कलाचा एंगल कितला असता 360 म्हणजे हा मायनस केला पुरता नका रिफ्लेक्स एंगल सी होईल 360 मायनस एंगल COE 360 minus 110 सॉल्व करून नका आन्सर मिळतो किती आहे आन्सर 5 that answer पे चेक कर काय कशा करते गेट आउट असा या पार्टला कॉपी करा आता नाही पुढे कंटिन्यू मी लास्ट टाइम मध्ये line XY and MN. XY is the line, MN is the line intersected O. At point रहेगा, this point is O. POY 90 degree मिसाला. Okay. ये इधर दिया ना, मतलब क्वेश्चन सिंबल असता है तो मीनिंग क्या है? The angle is 90 degree. This symbol दिया ना, square. This meaning 90 degree. but आता क्वेश्चन सांगला POY मतलब तो angle POY is 90 degree. मार्क करता हूं ये सांगा AB is to A is to B is to 3 the ratio तो basically A upon B हाँ ऐसा मीनिंग होता है उसका A upon B is equal to 2 upon 3 रेशियो तो नहीं करते रेशियो काढला देणार कट करून ते आन्सर बघा हे 20 आणि 30 असू शकता इलासाठी आपण पुढे आता पोया हां तर कट करून तो रेशियो येतो फायनल 2/3 उरतो त्याचाच तो रेशियो झाला नाही A is to B म्हणतात सो त्याचा रेशियो बी दिता नु ते सदा कशा घ्यायचा इन टर्म्स ऑफ x घ्यायचा सो लेट A equal to A किती करस्पॉन्ड होता 2 नु तर 2x घे आणि B किती घ्यायचा ती दिला असं 3x घे पण असते तो रेशियो दिला सदा इन टर्म्स ऑफ x सॉल्व करत असताना सो मार्क करताना a कितला घेतला आम्ही 2x b कितला घेतला 3x आता आपण हे काढतो b आणि b c विचारला आपण फाइंड c म्हटला पण c काढका डायरेक्ट किती काढका किती मेथड असा ऑबिन हो आणि वर्टिकली अपोजिट एंगल जाता लाईन सो मका फर्स्ट काढचा पडतो काढी तर मी हो मेळतो ना फर्स्ट राउंड a आणि b काढतो कसे काढतात पहिले एंगल A प्लस एंगल B is 90 degree all agree so 90 फुल एंगल कितना जातलो XY लाइन गेलो 180 इतलोच पार्ट इज 90 हां हो पार्ट 90 नु सो उंदलो पार्ट किती जातलो 90 जातलो नु so A plus B is 90 so आता सॉल्व करता येते हे आम्ही किती घेतला 2x B किती घेतला 3x is equal to 90 ते सॉल्व कर 2x plus 3x is 5x is equal to 90 so x किती असले 5 घेतलो 5 काय बरोबर असता नु होईता 5 डिवीजन सो एक सिंपल कट करून किती असला आन्सर कट होता पाहिजे कट होता कट करा जसे की 5 4 होता है 8 5 40 तो 18 का आंसर करेक्ट x 18 का आंसर हां x नाम का 18 हां आता सबस्टिट्यूट करतो एंगल ए बघितलं एंगल ए घेतलं की आम्ही 2x यस 2 into 18 जाते बरोबर ना 2 into 18 2x मतलब 2 into x into हमारा किसा ना इट इज मैजिक बट आहा तो इट इज मैजिकल इंटू एक बार है ना नॉर्मली बट आता रहेगा यस 2 into 18 दैट ले 36 एंगल ए मिळा मका तर एंगल बी काढता एंगल बी कितना काढता आम्ही 3x सो किती असते 3 into x that is 18x 18 मिळा मका yes also किती असले आन्सर picture is one carry पास 54 सो A आणि B मिळेल मार्क करता मग A मिळा कितलो 36 आणि हा मिळा 54
आता सी काढूया आता. हय काढूया आता सिंपल. आता ही पळय एम एन किती झालेली स्टॅटिक लाईन झालेली न्हू. एम एन इज अ लाईन होती. सो फूल एंगल किती जातलो 180. सो एंगल बी प्लस एंगल सी किती जातले 180 डिग्री. रिजन कितें स्ट्रेट लाइन और लिनियर पेयर म्हणतात आमी. जेन्ना दोनूच एंगल आसता पळय एका लाईनीक तेका आमी लिनियर पेयर म्हणतात. तेंची सम म्हणजे लास्ट टाइम सांगलेले. सो आता बी मेळा. बी सबस्टिट्यूट कर. बी कितलो मेळा 54. एंगल सी सॉल्व करून काढूया आन्सर. कितले येतले एंगल सी विल बी 180 minus 54. तुम्ही सॉल्व करेन मग पुढे आन्सर सांग. कॉपी करा डायरेक्ट आपल्या लिहिया पुढे सॉल्व करा आन्सर. सॉल्व करून आन्सर येतले. एंगल सी विल बी 126 डिग्री. डिग्री विचारलेलं आहे काय साइन सी कॉपी करा सगळ्यांनी क्वेश्चन सॉल्व करूया. सो ते किती सांगणार ते गिवन किती असते क्वेश्चन रीड कर. फिगर दिला. here PQR is equal to PRQ. then prove that PQS is equal to PRT. PQR हो PRQ हो हे दोन्ही काय इक्वल असतात. आणि प्रूव्ह केले कर म्हटला हो एंगल PQS is equal to angle PRT. हे एंगल प्रूव्ह कर. असे करा काम स्टेप्स करे जावे ना. कशा बरे तो दिस एंगल प्लस दिस एंगल त्यातले समथिंगची 180 करेक्ट. वाय लिनियर पेयर बरे काम. एंगल PQS plus angle PQR is 180. The reason is it is linear pair. तसेच त्या आयडियाने अप्लाय करायचं आहे. दिस एंगल प्लस दिस एंगल. एंगल PRS और PRQ मिळेल आता प्लस एंगल PRT is equal to किती असणे यस 180 एंगल यांची सम 180 असते. स्ट्रेट लाइन आहा ती. पहिले रिजन इज सेम लिनियर पेयर. दोनों इक्वल टू 180 डिग्री are. So I can equate these two equations. Suppose x equal to 2 असा आणि y equal to it's the 2 असा. तर I can take this x equal to y. तर दोन्ही equal to 2 असा. अशा करपाक मेळटा. राइट हँड साइड इक्वल आहा. सो लेफ्ट हँड साइड दोन्ही इक्वेशनची एकामेकाक इक्वल करतो. इज इक्वल टू दिस angle PQS plus angle PQR is equal to angle PRQ plus angle PRT. So this left hand side is equal to this left hand side. और स्टेप कॉल सगळ्यां कोण आता फिर आगे दिला PQS is equal to PRT. या माका वाचता नका आणि ते पहिले सांगला ऑलरेडी PQR आणि PRQ. PQR आणि PRQ दोन्ही एकमेकांका इक्वल असा न्हू. सो आय कॅन कट दिस. सपोज अशी एक इक्वेशन असा x plus 5 is equal to y plus 5. तर म्हाका हो 5 आणि हो 5 कट करून मेळटा का मेळना. तो हांव 5 कित्याक हांगा हाडटा कित्याक हाडटा तो 5 कित्याक हाडटा सायड चेंज केली जाल्यार कितें जाता साइन चेंज जातली -5 जातलो इज इक्वल टू 5. आणि आता 5 - 5 किती जातले 0 कट जातले बेगीन. सो उरले कितें x इक्वल टू y. त्या टायमार हांगा लेगचे स्टेप्स बरोवना 5 आणि 5 कट केलो. पण दोन्ही इक्वल असले न्हू सेम आसा 5 आणि 5 डायरेक्ट थंयच कट केला आणि इथं स्टेप वाडूना. तेच आता म्हाका हांगा करूंक मेळटा. PQR आणि PRQ इक्वल दिला न्हू ऑलरेडी इक्वल आहा आणि y इक्वल. सो आय कॅन कट दिस. Since angle PQR is equal to angle PRQ, this is given. Problem is delay and given.
सर गिवन सो उरले कितें आता एंगल पी क्यू एस इज इक्वल टू एंगल पी आर टी तेका मग प्रूव कर म्हटलें ना प्रूव घेतले कशी काय सगळ्यांनी डाउट आसायले सो आता 9th आमकां कसली आसतली प्रूफ जाय मातशें डिफिकल्ट आसता एकदा आनी ताका ते मॅक्सिमम सॉल्व करपाची ट्राय करूया हां म्हणजे दिस इज एप्लिकेशन बेस अशें आतां एग्जामीन तुका एक सी रायडरी म्हणटा फुडें 10th लिहिलें मातशें आनी कॉम्प्लेक्स जातली 10th पासून आनी डिफिकल्ट जातली बट प्रॅक्टीस करपाक जातली खूब आमी भरपूर करूया सॉल्व मातशें कॉपी करा कॉपी करें सॉल्व करिए किती गिवन असा x plus y or angle plus triangle is equal to z plus w आणि गिवन असा विचारला किती a o b हांव वाचली पॉइंट o a o b नो मार्के a b आणि c d लाइन बस पॉइंट b आणि पॉइंट c this point is B, this point is C. AO, O बामाचा. AOB is a line म्हणून प्रूव्ह करायचा. तो लाइन म्हटल्यार बेसिकली आमी कितें प्रूव्ह करप आसा? जस हो फुल एंगल आसा पळय. तो 180 डिग्री सपोज प्रूव्ह केलो जाल्यार इट इज अ लाइन न्हू. पण लाइनीर एंगल आसता तो कसो आसता? कितलो डिग्री आसता? 180 डिग्री. सो हांवें ते 180 डिग्री प्रूव्ह केले. जाल्यार म्हजें काम जालें. AOB will be line. तर कशें करप पळय. जे दिला कितें x plus y is equal to z plus w. यदि लानो कोई कशें करता इतली चार स्टेपांनी जातले x plus y plus z plus w सगळे ऐड करी जाल्यार कितले आसली सम करेक्ट x plus y plus z plus w is equal to 360 डिग्री पुढे सारखं जाता पळय ते सम 360 जाते नाउ आई विल रिप्लेस z plus w x plus y z plus w म्हणल्यारच कितें x plus y सो तेच्या जाग्यार हांव बरयतलो x plus y is equal to 360 अशें कॉल जालें z plus w हांवें बरोवना हांवें बरयलें x plus y बिकॉज दोन्ही इक्वलूच आसा एकामेकाक सम सो नेक्स्ट कितें जातलें x आनी x वांगडा हाडटलो कितले जातले x plus x y and y वांगडा x plus x is 2x y plus y is 2y is equal to 360 तर सॉल्व करपाचे आपण 2 कॉमन काढूया आपण 2 कॉमन काढल्यार ब्रॅकेटान किती उरतले x plus y बाहेर काढला सो उरले x plus y is equal to 360 याचा पण 2 हांव त्या साइडीन वता म्हणजे बरयतो x plus y 2 काय वयतलो डिवाइडर लिखलो मल्टीप्लिकेशन असो वस्तू तो डिवाइडर लिखलो सो आता एक सिंपल कर केला कितले असले आन्सर 202 एक उरतलो सो आदले 2 8 are 16 60 और द नेक्स्ट आन्सर 180 सो आता किती मेळ्ळें x plus y मेळ्ळें 180 therefore AOB is a line. काय झालं? कंप्लीट आउट असा कॉपी कर. POQ is a line. POQ is a line. सांगा. Ray OR is perpendicular to line PQ. Ray OR. This is perpendicular to line PQ. Perpendicular to line PQ. Yes, 90 degree. So आता ह्या angle कितना असलो 90 degree. मग ROQ येते 90 degree. ठीक आहे का? OS is another ray laying between ray OP and OR. आणि एक लाइन अशी रे ड्रॉ केला which is lying between A. यानी काय सांगू ना prove that ROS prove करू ROS is half of QOS minus QOS
मातशें डिफिकल्ट आहे एकदा मी प्रॅक्टिस करतो कळटलें तुमकां आनी आमी आमकां सपोज कितें येयलें अशें डिफरंटशें आमी तें सॉल्व करूं ना जाल्यार आपूच जावप ना फर्स्ट ऑफ ऑल भुरगीं अरे विचारल्यार कांयच कळना म्हणटा कळटा तें जस्ट तुका कितें प्रॉपर्टीज खबर आहा पळय त्यो तरी बरोवन यो तूं आतां सपोज धर हांव कितें बरयता हांवें this angle plus this angle कितें जातली सांग 180 लिनियर पेर तशी एक प्रॉपर्टी बरोवन यो पळय जी दिसता पळय फिगरान ती प्रॉपर्टी अप्लाय करून म्हळ्यार ते प्रॉपर्टी अप्लाय करून पळय जातालें तेका डायरेक्ट अशें स्टेप्स अशें ना सॉल्व करपाक तुका अशेंच कर जातलें सॉल्व हांव एकाच मेथडीन करूं शकता तो दुसऱ्या मेथडीन करूंक शकता बट दोगांयका आन्सर सेम मेळटले खुबशे वेज आहाय सॉल्व करपाक आतां पळय हांव सांगता स्टेप लायन एक पळय हां कितें पयलीं विचारला तें पयलीं सारकें रीड कर क्वेश्चनान कितें विचारला ROS विचारला ROS इज हाफ ऑफ दिस QOS ROS म्हटल्यार हो आणि QOS म्हटल्यार तेचो QOS हो तुजो हात आणि POS हांव बरोवपाचें इन टर्म्स ऑफ दिस एंड दिस सो हांव कशें बरयतलो पळय फर्स्ट एंगल ROS कितें बरयता सांग हांवें angle ROS can be this full angle. So full angle POR minus this angle. या full angle ने सपोज याने माइनस करो एंगल तर उरलो कितें ROS POR minus angle POS हे इक्वेशन जालें now we count equation 1 तशेंच एंगल ROS कितें म्हणून बरयता पळय म्हाका हो बी जाय न्हू क्वेश्चनान कितें जाय म्हाका हो फूल जाय सो हांव बरयता आतां हो फूल एंगल जालो एंगल QOS मायनस हो QOR एंगल QOR हेका नाव दिता इक्वेशन जेन्ना हो मायनस केलो सो उरलो कितें ROS तेच बरयलां हांगा और any doubts are clear पहिले हांवें कितें केलें तें ROS हांवें दोन तरेनी बरयलो ROS बरयलो हांवें कितें हो फूल एंगल POR minus POS and now the equation 1 when हांवें बरयलें एंगल ROS is QOS of full angle minus this part QOR this is equation 2 so now I will add equation 1 and equation 2 adding equation 1 and 2 now add करता म्हणजे किती करता this left hand side plus this left hand side is equal to this right hand side plus this right hand side so किती आपले angle ROS plus angle ROS is equal to angle POR minus angle POS परत हे ऐड करायचं angle QOS minus angle QOR अशा पॉइंट लागला adding equation 1 and 2 म्हणजे किती this left hand side plus this left hand side ROS plus ROS this right hand side is POR and QOS plus F हे पुढे सिम्प्लिफाय करता आपण angle ROS plus angle ROS किती असते x plus x हेला आन्सर किती 2x तसेच एंगल ROS plus एंगल ROS किती असते 2 times एंगल ROS is equal to आता पळय POR आणि QOR QOR किती डिग्री असतो QOR किती म्हणून सांगला QOR किती डिग्री असा 90 डिग्री तसंच एंगल POR किती असा 90 डिग्री नो 190 ला उजला तर फुल 90 जाता नो रोटेटिंग लाइन सो हो 90 जालो प्लस 90 माइनस 90 किती जातले कॅन्सल तुझे शून्य किती या आणि मोबाईल जातो ना तुझे काढले बस माइनस आहे ना माइनस 90 so 90 degrees आहे सो आता हांव फर्स्ट बरयता बिकॉज आमकां प्रूफ दॅट कसो सांगला QOS पे जास्त हांव बरयता तो मागीर बरयता सायनी चेंज जावलेलो न्हू
QoS minus PoS. फर्स्ट टाइम आन्सर पहिला जस्ट पाठी ब्रेक करा बस पॅटर्न कशा विचारते झाले काय आन्सर एक स्टेप झाले तर तो हाजर टू नु त्या साइड पडतो खंय वयतलो तो हांगा इंटू आसलो तो त्या साइड वाजारा खंय वयतलो डिवाइड बेसिक लॉस येतो डिवाइड बाय 2 बोल दिस आपण डिवाइड बाय 2 तो लाईन बाहेर काढायचा हाफ बस पॅटर्न त्याचा विचारतो मग हे मेन याची चालेल ना उद्या होई तारखे आणि चालेल झाले करतो आणि डाउट्स झाला विचार कॉपी करायचा अच्छा ठीक आहे काय करायला तर एकदा प्रॅक्टिस करा असे प्रॉब्लेम एक दोन पडले प्रॅक्टिस करा ओके आपण झाले आपले ते अनेक मेथड करून एंगल POR is equal to angle QOR. करेक्ट केलं बरं त्या कित्याक रिजन कितें बाय कित्याक तूं पळयतलो पळय ताका रिजन कितें आसपाक जाय जस्ट कायंड रायट इज इक्वल टू दिस ऑर दैट तेजे रिजन कितें आसलें या बोथ आर 90 डिग्री नेक्स्ट स्टेप कितें करता म्हाका क्वेश्चनान कितें जाय ROS जाय न्हू म्हाका ROS जाय तो कसो बरयतलो पळय हो POR हांवें कसो बरोवयता सांग POR तेका हांवें बरोवयता दिस प्लस दिस करेक्ट एंगल POS प्लस एंगल ROS आणि POR कसो बरयलो दिस प्लस दिस तो कसो बरयतलो पळय POR म्हाका क्वेश्चनान जाय QoS सो QoS मायनस ROS बरयतलो एंगल QoS मायनस एंगल ROS कोई सर स्टेप पढ़ो ये कर जाएंगे तो POR कसं बरेलो दिस प्लस दिस QOR कसं बरेलो QoS मायनस ROS काय पुढे क्लिअर करतात ROS सांगा तो POS रे वरता बिकॉज क्वेश्चन आन्सर क्वेश्चन कोण सॉल्व करता किती विचारला अकॉर्डिंगली वी हॅव टू सॉल्व ऑलरेडी ROS असा तो ROS हांगांतल्यान कितें जातले साइन चेंज जातली मायनस हा दिलेला कितें जातली प्लस एंगल ROS आणि हो QoS ऑलरेडी थंय आसा हो QoS थंय कितें जातले एंगल QoS जालें ऑलमोस्ट सॉल्व इल्ले तशें स्टेप मेळ्ळा आमकां आतां हे कितें जातले ROS प्लस ROS 2 टाइम्स एंगल ROS is equal to angle QoS minus angle POS. Yes. Next आपण किती करतो 2 ते करतो so angle ROS is equal to किती आते upon 2 जातले तर बरे क्लास आहे ते एक सांगतो प्रूव्ह करून मिळते केला आहे प्रूव्ह कर 3 स्टेपांनी झाले काही प्रॉब्लेम जर क्वेश्चन मॅथडचा इथून इजी आहे आता काय करपाचे या एक्झाम मध्ये क्वेश्चन पण आपण जाऊ नका जे तुमची प्रॉपर्टी दिसता पय ती बरोबर नाही आता किती अप्लाय करून मिळाले तो स्टेप सांग मार्क्स असता नो तिथे मग दोन्ही स्टेप करेक्ट आहात काही हाफ एक मार्क पडवायचा असे प्रॉब्लेम 3-4 मार्क्स मिळू शकतात पण जरा हे कॉपी करायचा म्हणजे इझी वाटतं ते बेस्ट That is the next question. Okay, the last question of this exercise. Figure draw करने वाला है. एक लाइन की ऐसे रहते हैं. Figure में draw करके बैठते हैं. देखना. क्या पढ़ता draw? ये सांगा पे. एक लाइन करते हैं. It is given that angle x y z is 64. एक एंगल असा. x y Z or 64 दिला. XY is produced to point P
हां मतलब मिनी एक्स वाय मध्ये एक्सटेंड केला प्रोड्यूस टू पॉइंट पी एक्स वाय मध्ये एक्सटेंड केली टू पॉइंट पी ड्रॉ अ फिगर फ्रॉम दिस गिवन इन्फॉर्मेशन इफ रे वाई क्यू bisects angle ZYP ZYP कौन बाइसेक्ट करता YQ YQ रे मतलब आयंदा से एक रे YQ और का बाइसेक्ट करता म्हणजे मीनिंग किती आहे this angle is equal to this angle here bisector का मीनिंग एंगल बाइसेक्टर म्हटलं this angle is equal to this और 30 आता होगी 30 जाता सर find angle XYQ find angle XYQ and angle reflex angle QYP reflex angle QYP ये विचार लो XYQ और फुल विचारला हांगा टू हांगा हां आणि किती विचारला रिफ्लेक्स एंगल QYP QYP याचा रिफ्लेक्स एंगल सो पहिले वापरायचं पडलं मागे तो रिफ्लेक्स मिळतो सो कसं करायचं सॉल्व आहे कळो फिगरचे पण काय डाऊट असा क्वेश्चनातून आहे तो ड्रॉ केला असे आहे फिगर नाही कॉपी करा वॉच करता हम सॉल्व पे हां तर मग किती आहे वॉच x y q जाय फुल जाय म्हाका हांगाच्यान हांगा सो म्हाका वापरचो पडलो होय खबर ना म्हाका होय खबर ना सो हांव घेता पळय कितें लेट दोन्ही एंगल इक्वल आहात एंगल बायसेक्टर एंगल q y p is equal to angle q y z बरोबर ते करेक्ट कसं आहे this angle QYP is equal to QYZ दोन्ही इक्वल असतात since YQ is angle bisector and this is given okay पुढे वेगळे आहे let x घेता let angle QYP is equal to angle QYZ is equal to x त्या x घेता हां किती तर मला खबर नाही ते काढपाक जाय हां आता हांव फुडें पळय कितें करतलो तें xp कितें सांगला फुल कितें जातली xy इज प्रोड्यूस टू पॉइंट p सो ही फुल एक लाइन जातलेलो फुल एंगल किती जातलो हांगा टू हांगा 180 सो दिस प्लस दिस जातले x plus 64 will be equal to 180 degree कळलं का मास्टर पुढे इजी बेटर जस्ट सॉल्व करपाचे x plus x किती जातले 2x plus 64 is equal to 180 नेक्स्ट स्टेप हांव 64 ते व्हरपाचो म्हणजे 2x बरे हांगा 180 और minus 64 जातलो हांगा तर हे सॉल्व करपाचे 2x is equal to 180 minus 64 किती जातले म्हणजे बरोबर सो 7 बरोबर 1 ये भाई 116 येता आन्सर चेक कर येता सो नेक्स्ट स्टेप पर 2 थंय 2 खंय वयतलो डिवाइड बाय 2 ते कट जातले कट करून दिल्याचा आन्सर आन्सर हा येतलो 2 8 दा 16 सो x म्हाका मेळ्ळो कितलो 58 हा हो 58 मेळ्ळो हो 58 दा हो कितलो आसतलो हो 58 आसतलो आनी कितें विचारलेले x y q विचारलेले x y q सो x y q कितलो आसलो हांव पळयता सायडीक हा x y q कितलो आसलो x y q म्हणजे फुल एंगल हांगा टू हांगा एंगल x y q कितलो आसलो 64 प्लस तो न्हू ऍड करचे पडले 64 प्लस 58 करेक्ट राइट x y q फुल एंगल हो 64 नो 58 दोन्ही ऍड करून ते आन्सर मेळटले 8 च्या 12 निघायचं 11 आणि 12 हे आन्सर चेक करा सो म्हाका एक मेळो x y q मेळो 122 डिग्री आणि कितें जाय म्हाका रिफ्लेक्स एंगल q y p जाय q y p 58 डिग्री मेळा म्हाका
क्यू वाय बी मेळा 58 डिग्री सो रिफ्लेक्स एंगल किती असला तो ते काढा तुम्ही कसे काढा आता शिकले फर्स्ट प्रॉब्लेम केलाय असं मेळटलो रिफ्लेक्स एंगल 360 minus 50. Yeah, 360 minus 58 है सॉल्व करने आंसर है बट फिर आप सॉल्व करेंगे कॉपी करा फर्स्ट क्लियर ये सॉल्व करते हैं यस और चेक कर अगला आंसर अंदर है 302 आपली फर्स्ट एक्सरसाइज कंप्लीट झाली आणि नेक्स्ट वेळी ना प्रॉब्लेम सॉल्व नेक्स्ट एक्सरसाइज नेक्स्ट क्लासेस करूया म्हणजे रिवाइज करा ही प्रॉब्लेम रिवाइज करा आणि म्हणजे प्रॉपर्टीज हां पॅरलल लाईन्स बिन प्रॉपर्टीज शिकलेले काही त्याचा नेक्स्ट क्लास यूज झाली तो प्रॉपर्टीज